आलेले आहेत या तीनही महापालिकांमधले आणि याच्यातलं सगळ्यात एक महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे शिवसेनेच्या पदरी मात्र तीनही महापालिकांमध्ये अपयशच आलंय। त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेच्या या अपयशाची जबाबदारी घ्यायलाच सेनेचे नेते कोणी तयार नाहीयेत। संपर्क प्रमुख जे आहेत ते तयार नाहीयेत। आत्मचिंतन करू असंच फक्त वारंवार बोललं जातंय। शिवसेनेच्याच या अपयशावर पाहूयात हा एक रिपोर्ट। परभणी, लातूर आणि चंद्रपूर महापालिकांचे निकाल आज लागले। या तीनही महापालिकांमध्ये शिवसेनेचा सपाटून पराभव झाला। सेनेला या तीनही महापालिकांमध्ये आपल्या आधीच्या जागा टिकवता आल्या नाहीत। याआधी झालेल्या महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीतही शिवसेनेला फारसे यश मिळालं नव्हतं। त्यामुळे या पराभवातून पक्ष काही शिकला नाही हेच पुन्हा सिद्ध झालंय। मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला। परभणी आणि लातूरमध्ये जोर लावला असता तर शिवसेनेला चमकदार कामगिरी करता आली असती। परभणीत पालकमंत्री गुलाबराव पाटील वगळता सेनेचा एकही बडा मंत्री आला नाही। लातूरमध्ये मुख्यमंत्र्यांनी सभा घेऊन भाजपची हवा निर्माण केली असताना नाराज असलेले संपर्क नेते दिवाकर रावते तिथे साधे फिरकलेही नाहीत। तर चंद्रपुरात अस्तित्व कायम टिकवण्यासाठी शिवसेनेनं साधी धडपडही केली नाही। तिन्ही महापालिकांमध्ये शिवसेनेच्या स्थितीवर एक नजर टाकूया। परभणीत शिवसेनेच्या आधी 8 जागा होत्या। यावेळी सेनेला फक्त 6 जागा मिळाल्या। लातूरमध्ये सेनेच्या आधी 6 जागा होत्या। यावेळी सेनेला तिथं आपलं खातंही उघडता आलं नाही। तर चंद्रपूरमध्ये शिवसेनेच्या 5 जागा होत्या, त्याही कमी होऊन फक्त 2 जागा राखत सेनेनं लाज राखली आहे। तीनही महापालिकांमध्ये सेनेच्या या पराभवाची जबाबदारी कोण घेणार हा खरा प्रश्न आहे। शिवसेना संपूर्ण ताकदीनिशी निवडणुका लढल्या। तिथे शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा 2 नंबरला कित्येक प्रभागात फाईट दिलेली आहे। आपण नक्कीच पराभव झालेला आहे आणि त्याच्यासाठी पक्षांतर्गत परत बैठक घेऊन काय गोष्टींचा आढावा आम्ही घेणार आहोत। या तीनही महापालिकांमध्ये तिकीट वाटपाची जबाबदारी ही शिवसेनेचे खासदार अनिल देसाईंकडे होती। तिकीट वाटप करताना त्यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतलं नाही। त्यामुळे सेनेचे कॅबिनेट मंत्री आणि स्टार प्रचारक तिकडे फिरकले सुद्धा नाहीत। या अंतर्गत वादानंच सेनेचं पुरतं पानिपत झालं। ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत।